श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामींच्या सानिध्यात आलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि त्याचं रिझनही असंच आहे की कारण श्री स्वामींच्या नामस्मरणामध्ये, भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की त्या माणसाला आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, ती सोडवण्याची ताकद ही श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या नामस्मरणाच्या ऊर्जेतून नक्कीच त्या माणसामध्ये उपलब्ध करतात. याचं जिवंत उदाहरण आज मी तुमच्यासमोर माझा एक अनुभव शेअर करणार आहे. तर नक्कीच तो तुम्हाला आवडेल आणि नक्कीच श्री स्वामी समर्थांची जी शक्ती आहे ती नक्कीच कशी असते पाठीशी, याचं जिवंत उदाहरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे तो स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्कीच तुम्हाला कळेल. असंच अगदी काही दिवसापूर्वी मला ही चिठ्ठी हातात पडली कोणत्या ना कोणत्या कारणाने. तर नक्कीच याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर इथे तुम्हाला स्वामी समर्थ नाव हे नक्कीच दिसत असेल आणि या पत्राची जी तारीख आहे, पत्र म्हणजे एक चिठ्ठी आहे, त्या चिठ्ठीची तारीख तुम्हाला नक्कीच दिसत असेल की ही चिठ्ठी तेव्हाची आहे आणि अचानक अशी समोर आली. तर माणूस एकदा संकट, अडचणी त्याच्या आयुष्यातील दूर झाल्या का, ज्या गोष्टीमुळे त्या दूर झाल्या असतील ते कारणच नक्कीच विसरतो. असंच पण देव कसा विसरून देत नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे. ही तारीख आहे 27/2/2022 आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा दाखवतो. 27/2/2022 ही तारीख आहे आणि त्या दिवशी बसल्यानंतर अतिशय जे आहे मन जे स्थिर नव्हतं, अतिशय वेगवेगळे विचार मनात येत होते. कारण आयुष्यामध्ये संकट, दुःख ही जर एकत्र आली तर त्यावेळेस माणसाला नक्कीच सुचत नाही काय करू, कसा पुढे जाऊ आणि वेगवेगळे मनात विचार येऊ लागतात. तर त्या दिवशी बसल्या बसल्या हा कागद हातात होता, पेन हातात होता. तर तिथे श्री स्वामी समर्थांचं नाव लिहिलं आणि तिथं लिहिलं की समजत नाही देवा, नशिबाचे भोग की कर्माचे माहीत नाही, संकट संपत नाहीत, अजूनही संपत नाही, बस माझी देवावरती श्रद्धा आहे, बस माझी देवावरती श्रद्धा आहे, एक ना एक दिवस आनंदाचा दिवस नक्की येईल. श्री स्वामी समर्थ हे लिहिलेलं आहे याच्यावरती. आणि त्याच्यानंतर इकडे मी लिहिलेलं आहे, तारीख टाकली होती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे वरती. आणि मी माझं नाव टाकून तिथं लिहिलं की आजपर्यंत सत्याने वागण्याचा प्रयत्न केला, अवघड परिस्थितीतून मार्ग काढत मार्गक्रमण करत राहिलो, त्यात माझ्या जडणघडणीत माझ्या सर्व घरातील सदस्यांचा प्रत्येक क्षणी मोलाचा वाटा राहिला. कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाल्या नाहीत. आपोआत देवा तुझ्या आशीर्वादाने आणि घरातील आणि मोजक्या बाहेरील व्यक्तींच्या सहकार्याने जे काही चांगलं करता आलं ते केलं. त्याच 1% श्रेयसुद्धा मी मला घेत नाही आणि ते मी घेण्याचा मूर्खपणासुद्धा करणार नाही. माझ्यावरती खूप जणांचे उपकार आहेत, माझ्यावर खूप जणांचे उपकार आहेत, ते सुद्धा आजच्या क्षणापर्यंत मी विसरलो नाही. कुठल्याही व्यसनाला कधी स्वतःला बळी पडू दिलं नाही. सतत गरिबीची जाणीव स्वतःच्या मनात कोरून ठेवली आणि ती ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करील. आणि मी माझ्या सहवासातील व्यक्तींना कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु माझ्याकडून त्यांना जास्त अपेक्षा असतील म्हणून चुकून कधीतरी शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन माझ्याकडून त्या दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या प्रत्येक व्यक्तीची मनापासून पाया पडून माफी मागतो. माझ्यावर झालेल्या ग्रामीण शैलीतील जे संस्कार आहेत ते कुठेतरी सततच्या संघर्षामुळे आणि सहवासामुळे स्वभावात आलेली तापटपणाची झालर कुठेतरी मला खूप वर्ष पाठीमागे घेऊन गेली, हे मला ही जाणवलं. पण म्हणतात ना का स्वभावाला औषध नाही. माझ्या प्रगतीची कुणाला तरी झालेली दृष्ट मला असह्य वेदना देऊन जात आहे. तरी माझं वाटोळ झालं पाहिजे या दिशेने काही घटक प्रयत्न करत असतील तर देवा मी कधीच वाईट वागलो नाही, कोणाचं वाईट चिंतनही केलं नाही आणि जीव गेला तरी करणार नाही. फक्त त्यांना सुद्धा सद्बुद्धी द्यावी अशी अपेक्षा संकटांना सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. देवा स्वामी खूप त्रास आहे, स्वामी खूप त्रास आहे. एक दिवस नक्की येईल आणि आनंदात नक्कीच याचं रूपांतर होईल, तुझीच कृपा. हे लिहिलेलं जे पत्र आहे 27/2/2022 श्री स्वामी समर्थ यांना
लिहिलं होतं आणि ते पत्र कुठे ठेवलं होतं त्यावेळी मलाही माहीत नाही, पण आज अचानक ते पत्र समोर आलं आणि नक्कीच त्या पत्राने एक आठवण करून दिली की बाळा, स्वामी समर्थ पाठीशी होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी. आणि आज रोजी मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने खूप छान आणि खूप समाधान या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा आलेलं आहे. अनेक संकटांना सामना करत करत आज पुन्हा एकदा आनंदाचं जे वातावरण आहे ते पाहायला मिळतं. समाधानी आहे, सुखी आहे आणि कोणताही लोभ नाही. पण ही गोष्ट बरेच दिवस म्हटलं मी सांगेल आणि आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगत आहे. शेवटी देवाच्या नामस्मरणात, देवाच्या भक्तीत किंवा तुम्ही नामस्मरण भक्ती हे न करता सुद्धा फक्त नाव जरी घेतलं तरी देव तुम्हाला कुठं नेऊन ठेवतो. आणि जरी मोठा माणूस नाही बनवलं तरी सुखी माणूस, समाधानी माणूस नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बनवल्याशिवाय हा देव राहणार नाही. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं काही सुखी, समाधानी, शांततेचं आहे. देवा अशीच कृपा ठेव आणि सदैव माझ्या हातून तुझ्या भक्तीची, नामस्मरणाची सेवा घडत राहो, हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.